राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटून सुद्धा मंत्री खात्याविना आहे। गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांचा नव्यानं आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची खाती द्यायला विरोध असल्याची चर्चा आहे। या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची बैठक घेतली। भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच ते दिल्लीत पोहोचले। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार अमित शहांच्या भेटीला आल्याची चर्चा होती, पण राज्यातल्या विस्तारावर दिल्लीत चर्चा होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। व्यवस्थित तुम्हाला उद्या किंवा परवा तुम्हाला हे खाते वाटप होऊन झालेले असेल हे दिसेल। 40 आमदारांसह भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या अजित पवारांनी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। माननीय अजितदादांना आणि मला निमंत्रण दिलं गेलं आहे, आम्ही दोन्ही हजर राहणार। अजित पवारांनी बंडाचं निशाण फडकावत सत्तेचा सोपान सर केला। आता त्यांना सत्तेतला मुबलक वाटा हवाय। त्यासाठी दिल्ली दरबारी गेलेल्या अजित पवार यांना किती आणि काय पदरात पाडून घेता येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। राज्यात सध्या महायुतीच्या नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाचं भिजत घुंगडं पडलंय। या संदर्भात चर्चा बैठकांचं सत्र सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चासत्र सुरू आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चा आणि बैठकानंतरही मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा कोणताही निर्णय झालेला नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार वजनदार खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। त्यातच अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असल्याची चर्चा आहे। मात्र शिवसेनेसोबत असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मात्र अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये अशी भूमिका घेतली आहे। अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना। एखादी व्यक्ती जर मंत्री असेल तर तो एका भागाचा नसतो किंवा एका मतदारसंघाचा नसतो, तो पूर्ण राज्याचा असतो। त्रिशूळ सरकार असा उल्लेख करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बच्चू कडूंनी सल्लाही दिलाय। 3 इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि 3 गाळा म्हणून बैकू पण शकतं। आता खाते वाटपात अजित पवारांना कुठलं खातं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू झाली आहे। जिल्ह्यातल्या 6 आमदारांचा आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद द्यायला विरोध असल्याचा दावा आमदार भरत गोगावलेंनी केला, तर आदिती तटकरेंनी याआधी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केल्याची भूमिका अजित पवार गटाकडून व्यक्त करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे। सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आदिती तटकरेंकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येण्याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार गटानेही आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर आदिती तटकरेंकडे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या रायगडमधल्या आमदारांनी केली आहे। मांगने को आदमी कुछ भी मांग सकते हैं, लेकिन देने वाला भी तैयार होना चाहिए और लेने वाले ने भी सोच समझ के बोलना चाहिए। त्यांनी पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे। गुणवत्तेवरती त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। रायगड जिल्ह्यातल्या राजकीय तिढ्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। राज्य मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दालनांचं वाटप झालंय। मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या दालनात बसणाऱ्या मंत्र्यांची पुढील काळात राजकीय दृष्ट्या घसरण होते किंवा तो अडचणीत येतो अशी आमदारांमध्ये चर्चा असते। त्यामुळे या दालनाबाबत अनेकांनी धसका घेतल्याचं यापूर्वी दिसून आलं। तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील हे 602 क्रमांकाचं दालन अजून बंद आहे। सामान्य प्रशासन विभागानं हे दालन नवनियुक्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिलंय, पण अद्याप त्याची साफसफाई काही करण्यात आलेली नाहीये। खरं तर या दालनाविषयी राजकारण्यांमध्ये फारसं चांगलं मत नसल्याचं बोललं जात आहे। या दालनात बसणाऱ्या मंत्र्याचं मंत्रिपद जातं अशी आमदारांमध्ये चर्चा आहे। मात्र एकेकाळी या दालनातून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी या दालनाबाबतची चर्चा खोडून काढली आहे। ते दालन एक तो समज आहे की बाबा
त्या दालनामध्ये जे जे काही लोक आले परत मंत्री झाले नसतील, काही आमदार झाले नसतील, त्याच्यामुळं भीती आहे. पण मला वाटतं की आपल्याला जी संधी मिळते तिचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. आता नुकतंच हे दालन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आलं, पण ते कार्यालय स्वीकारणार का हे अजून गुलदस्त्यात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 8 जुलै रोजी कोकण दौऱ्याची घोषणा केली. मात्र पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. आता राज ठाकरेंचा हाच रद्द झालेला दौरा गुरुवारपासून सुरू होणार आहे. पक्ष पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. मनसेनं राज ठाकरेंच्या 2 दिवसीय कोकण दौऱ्याची रूपरेषा जाहीर केली आहे. राज ठाकरे 13 जुलैला चिपळूण दौऱ्यावर येतील. गुरुवारी सकाळी 10 वाजता राज यांचं चिपळूणमध्ये आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता मनसेच्या कार्यालयाचं ते उद्घाटन करतील. त्यानंतर 11 वाजता अतिथी हॉलमध्ये मनसे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते बैठक घेतील. दुपारी 3 वाजता लोटे परशुराम इथं तलाव सुशोभीकरणाचं उद्घाटन ते करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता खेडमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला सकाळी 10 वाजता दापोलीत पक्ष कार्यालयाचे ते उद्घाटन करतील. सकाळी 11:30 वाजता मंडणगड इथं ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झालेत. पुण्यात तृतीयपंथीयांनी आंदोलन केलं. या आंदोलनावेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंकाची टीका केल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं. भाजपनं ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. यावेळी भाजप आमदार नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून निशाणा साधला. ट्विटरवर उद्धव ठाकरेंचा आक्षेपार्ह फोटो शेअर करत अपशब्द वापरले. राणेंच्या याच आक्षेपार्ह ट्विटनंतर तृतीयपंथीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तृतीयपंथीयांकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे. पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाणे परिसरात तृतीयपंथीयांनी आंदोलन केलं. यावेळी धरपकड झाल्यानं मोठा गोंधळ उडाला. जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं आंदोलन करू आणि राणेंना काळं फासू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पाटील आणि त्यांचे सहकारी हे नितेश राणे आणि भाजपाच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडतात. माझं पूर्ण वक्तव्य समजून घ्यायचं आणि मग पाहिजे ते पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करायचा. राज्यभर सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या आंदोलनामुळे ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या नितेश राणेंची कोंडी झाल्याचं दिसतंय. 2 वर्षांसाठी खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 एप्रिलला त्यांचं दिल्लीतलं घर रिकामं केलं. त्यानंतर ते घराच्या शोधात होते. तात्पुरतं ते त्यांच्या आई अर्थात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नव्या घराच्या शोधात असलेल्या राहुल गांधी यांना अखेर घर मिळालंय. दक्षिण दिल्लीतल्या निजामुद्दीन पूर्वमध्ये असलेल्या 3 BHK घरात त्यांचा मुक्काम आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मालकीचं हे घर असून त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस या निवासस्थानी त्यांनी घालवले. शीला दीक्षित यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित या घरात राहत होते. आता राहुल गांधी या घरी राहायला येणार असल्यानं संदीप दीक्षित यांनी हे घर रिकामं केल्याची माहिती आहे. राहुल गांधी या ठिकाणी भाड्यानं राहणार आहेत. मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी सरकारनं 4 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना इमारतीत घरं मिळावी यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेतील अनेक प्रकल्प रखडल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर रखडलेले SRA प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा भरलेल्या विकास कामांची निवड केली जाणार आहे. या संदर्भात सरकारच्या 4 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गृहनिर्माण विभागाच्या सचिवांकडे समितीचं अध्यक्षपद असणार असून SRAचे CEO, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे MD, गृहनिर्माण विभागाच्या उपसचिवांचा या समितीत समावेश असणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी असलेल्या निविदांची समितीमधून छाननी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. GST परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापुढे ऑनलाईन गेमिंग खेळणं महाग होणार आहे, तर सिनेमागृहातील खानपान मात्र स्वस्त होणार आहे. सिनेमागृहातील खानपानावरचे GST 18% 5% आणण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची 50वी बैठक पार पडली. या बैठकीत GST संदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. GST परिषदेनं ऑनलाईन गेमिंगवर 28% GST लावण्याचं ठरवलंय.
त्याचप्रमाणे हॉर्स रेसिंग आणि कॅसिनो सारख्या संपूर्ण मूल्यावर 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू आहे. जीएसटी परिषदेनं सिनेमा हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरचे कर कमी करून 5% केलाय. याशिवाय आता परदेशातून आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर आयजीएसटी लागू होणार नाही. त्यामुळे न शिजवलेले, न तळलेले आणि प्रक्रिया करून बाहेर काढलेले स्नॅक्स, पॅलेट, फिश सॉल्युबल पेस्टवरील जीएसटी 18% वरून 5% करण्यात आली आहे. त्याचबरोबर इमिटेशन ज्वेलरी, जरीचे धागे यावरचा कर 12% वरून आता 5% करण्यात आलाय. ऑटो सेक्टरसाठी सुद्धा या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. सेडान कारवर 22% सेस लागणार नाहीये. भारताच्या चांद्रयान-3 या महत्वाकांक्षी मोहिमेचं काउंटडाऊन सुरू झालंय. या मोहिमेची रंगीत तालीम यशस्वी झाली आहे. आता सगळ्या जगाचं लक्ष शुक्रवारी होणाऱ्या प्रक्षेपणाकडे लागलंय. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इस्रोकडून 14 जुलै हा चांद्रयान-3 मोहिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. या मोहिमेसाठी रॉकेट तयार करण्यात आलं असून अंतराळ यानही पूर्णपणे तयार झालंय. याशिवाय वाहनाच्या सर्व आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. 3900 किलो वजनाचं हे यान 14 जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. संपूर्ण प्रक्षेपण तयारीसह लॉन्च रिहर्सल यशस्वी झाल्याची घोषणा इस्रोनं केली आहे. चांद्रयान-3 अंतराळयान जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्याच्या उद्देशानं LVM-3चं हे चौथं ऑपरेशनल उड्डाण आहे. प्रॉपेलंट मॉड्युलर लँडर आणि रोवरला चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान-3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवेल. चांद्रयान-3च्या साह्यानं चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीनं ही मोहीम अतिशय महत्त्वाची मानली जाते. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी 6:50 सुमारास वणी घाटात ही बस कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. बुलढाण्याच्या खामगाव आगाराची एसटी मंगळवारी रात्री सप्तशृंगी गडावर मुक्कामाला होती. बुधवारी सकाळी 6:30च्या सुमारास एसटी प्रवाशांना घेऊन खामगावकडे रवाना झाली. पुढील 10 मिनिटात ही एसटी गणपती पॉईंटजवळ पोहोचली. त्याचवेळी एसटी थेट दरीत कोसळली. अपघातावेळी एसटीमध्ये 23 प्रवासी होते. अपघाताच्या नंतर प्रवासी सीट खाली दबले गेले. सुदैवानं बस पलटी झाली नाही आणि कुणीही बस बाहेर फेकलं गेलं नाही. ते ड्रायव्हरने अशी गाडी फाकावली ना, एकदम जोराने गोल घेतला तर खालीच गेली. मी प्रवाशाला समजावून सांगत होतो की हँडल टाकून घ्या, गाडी वळणावर इकडे तिकडे होते. ते असं बोलत असतानाच एकदम गाडीचा आवाज आला आणि सरळ झाली. घटनेनंतर स्थानिक मदत आणि बचाव कार्यासाठी धावले. पालकमंत्री दादा भुसे यांनी ही घटनास्थळी पाहणी केली. ज्या एका भगिनीचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना एसटी महामंडळाच्या वतीने 10 लाख रुपयाची मदत केली जाईल. अपघातावेळी एसटीचा वेग कमी होता अशी माहिती मिळते. त्यामुळे दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतरही समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता पुढाकार घेतलाय. समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलंय. अपघात झाल्यानंतर तिथं लवकर मदत पोहोचवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचे बोलणी सुरू असल्याचंही कळतंय. अपघात झाल्यावर त्वरित सेवा मिळावी यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खासगी महत्त्वाच्या हॉस्पिटलसोबत राज्य सरकार करार करणार आहे. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी एअर ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटलची सेवा मिळावी यासाठी लवकरात लवकर राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार आहे. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच आहे. सदाशिव पेठेत भर दिवसा झालेल्या एका हल्ल्यामध्ये कोयता हल्ल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. 2 तरुणांनी फक्त 200 रुपयांसाठी थेट कोयता काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या 2 तरुणांनी एका व्यक्तीकडे 200 रुपयांची मागणी केली. मात्र त्या व्यक्तीनं पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे संतप्त तरुणांनी व्यक्तीवर थेट कोयता उगारला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही चतुश्रृंगी पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. या प्रकरणात कोणीही तक्रार द्यायला समोर आलं नाही, म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला नाहीये. त्यामुळे कोयत्यानं वार करत एखाद्याचा रस्त्यावरच मुर्दा पाडण्याची चतुश्रृंगी पोलीस वाट पाहतायत का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय.
पुण्यात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढतीये. कोयता गँगनं पुणे पोलिसांना पळता भुई करून सोडली आहे. त्यामुळे आता कोयता गँगला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी नवी शक्कल शोधून काढली. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्यातील एक म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या तपास पथक आणि बीट मार्शल कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील जवळपास 32 पोलीस ठाण्यातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले. हे पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आलंय. असं असलं तरी कोयता गँगला रोखणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का, कोयता गँगला आळा बसेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. आफताब पुनावालानं श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या प्रेताचे तुकडे महारवलीच्या जंगलात फेकले. श्रद्धा वालकर हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला. आता राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. राजधानी दिल्लीतल्या गीता कॉलनी भागात एका महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळलाय. सकाळी 9:15च्या सुमारास पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दिल्ली पोलिसांना गीता कॉलनी उड्डाणपूल भागात तुकडे तुकडे केलेल्या अवस्थेतला महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह नेमका कुणाचा याची ओळख अजून पटू शकलेली नाहीये. याआधी 18 मार्च 2023 या दिवशी दिल्लीतल्या गीता कॉलनी भागात एका विदेशी महिलेचा मृतदेह सापडला होता. आता जवळपास 4 महिन्यानंतर याच ठिकाणी आणखी एका महिलेचा तुकडे तुकडे केलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. हा सिरियल किलिंगचा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते. मात्र या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट 5नं शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केलाय. धुळ्यामध्ये जाऊन या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र कुठून आणि कशा करता आणली गेली याचा ठाणे पोलीस तपास करतायत. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 5नं 20 गावठी पिस्तूल, 2 मॅगझिन आणि तब्बल 280 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. यात एका मशीन गनचा सुद्धा समावेश आहे. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मूळचा मध्य प्रदेशातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 20 पिस्टल, एक कार्बाईन मशीन गन आणि जवळजवळ 280 लाईव्ह राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये बरामद झालेले आहेत. या आरोपीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारं कुठून आणि कशा करता आणली याचा तपास ठाणे पोलीस करतायत. सबसे कातील गौतमी पाटीलनं महाराष्ट्राला वेड लावलंय. गौतमीचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. अहमदनगरच्या अकोलेमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. मात्र एका चिमुकलीनं लोकांची मनं जिंकली. सबसे कातील गौतमी पाटीलची गावागावात क्रेज पाहायला मिळते. गौतमी थिरकायला लागली की तरुणाई बेधुंद होते. शिट्ट्या वाजवत तरुणाई गौतमीच्या तालावर ठेका धरते. याचीच पुनरावृत्ती अहमदनगरच्या अकोले इथं आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात झाली. गौतमीनं थिरकायला सुरुवात करताच तरुणाईनं ठेका धरला. यावेळी तरुणाईला आवरण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. हे सगळं सुरू असताना गौतमीसोबत स्टेजवर 7 वर्षीय नेत्रा शितोळे थिरकू लागली. गौतमीच्या तालावर थिरकत चिमुकल्या नेत्रानं सगळ्यांना थक्क केलं. खुद्द गौतमी सुद्धा चिमुकल्याचा डान्स आणि अदा पाहून थक्क झाली. मला खूप छान वाटलं गौतम पाटील संग डान्स केलं. माझी आवड डान्सर आहे, पण मी मोठे झाल्यावर IPS बनणार आहे. गौतमीच्या कार्यक्रमात लहान या नेत्राची चर्चा पाहायला मिळाली. नेत्राला भविष्यात IPS व्हायचंय, मात्र त्याआधी नेत्राचं डान्सर होण्याचंही स्वप्न आहे. राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीखाली राहणारे प्राणी बाहेर पडतात. मात्र साप बाहेर आले की सगळ्यांचंच धाबदळ आणतं. नागपुरातील सीमा धुळसे या दुचाकी पार्किंगमध्ये लावून बँकेच्या कलेक्शन कामासाठी गेल्या. कलेक्शनचं काम करून परतल्यावर त्यांनी गाडी सुरू केली आणि गाडी पार्किंगमधून बाहेर काढत असताना त्यांच्या गाडीच्या हेडलाईटच्या गॅपमधून त्यांना सापाचं शेपूट दिसलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती सर्पमित्रांना दिली. सर्पमित्रांनी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साप गाडीत लपल्यानं त्याला शोधायला वेळ लागत होता. त्यामुळे गाडी पूर्ण उघडून सापाला बाहेर काढण्यात आलं. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात एका सोसायटीत पार्क केलेल्या स्कूटरच्या डिक्कीत साप आढळून आला. सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. असाच काहीचा प्रकार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवेळी घडला. राऊत यांची नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी अचानक त्यांच्या खुर्चीजवळ एक साप आला. पांदिवट जातीचा हा बिनविषारी साप होता. मात्र साप निघाल्यानं राऊतांनी पत्रकार परिषद थोडक्यात आटोपली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आलं. सर्पमित्रानं सापाला पकडून बॅगेत घालून नेलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवाला मागे सारत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरलाय. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघात 2 युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सलामीवीर म्हणून डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि यष्टीरक्षक ईशान किशन यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं यशस्वी आणि ईशान किशनला टेस्ट कॅप प्रदान केली आहे. चेतेश्वर पुजाराला संघातून डच्चू मिळाल्यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. तर रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली आहे. यशस्वीनं गेल्या 2 IPL मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसंच देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळताना यशस्वीनं खोऱ्यानं धावा काढल्या. दुसरीकडे KS भरतनं यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली असली तरी फलंदाजीत तो प्रभाव पाडू शकला नव्हता. त्यामुळे KS भरत ऐवजी भारतीय कसोटी संघात आक्रमक डावखुरा फलंदाज ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. यशस्वी आणि ईशानला संधी देऊन आगामी वर्ल्ड कपसाठी संघ बांधणीला भारतानं सुरुवात केली आहे. हे दोन्ही खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये संधीचं सोनं करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.